नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मराठी सुलभ भारतीचा 11वा धडा जीवन गाणे याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे आकृत्या पूर्ण करा. त्यातील अ आहे कवीच्या अनुभवातले जग. एक म्हणजे भरकटलेले आणि स्काराची जाण नसलेले. पुढील आहे आ. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक कोणकोणते आहे? चंद्र, चांदणे, सागर, नदी आणि वृक्ष. प्रश्न 2 आहे कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले? तर चंद्र चांदण्यापासून आनंदी राहणे, पंथीपासून संस्कार दुसऱ्यांना उपयोगी पडणे, नदीपासून प्रेम, पक्ष्यांपासून भक्कम निर्धार आणि सागर वृक्षांपासून परोपकार. प्रश्न 3 आहे स्वमत. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आहे बिनभिंतींची शाळा, लाखो इथले गुरु. हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. निसर्गाला कोणत्याही भिंती नाहीत. निसर्गातील छोटा मोठा प्रत्येक घटक आपल्याला आयुष्यभर शिकवत असतो. काट्यात वाढणारे सुंदर गुलाबाचे फूल आपल्याला संकटातही हसत राहावे हे शिकवते आणि त्याचबरोबर संकटे, अडचणी यावर मात करूनच आपण मोठे होतो हे शिकवते. झाड सतत ऊन, वारा, पाऊस सहन करूनही खंबीर उभे राहून सगळ्यांना मदत करते. परोपकार आपण झाडाकडून शिकतो. नदीचे सारे अडथळे पार करून वाहत जाणे ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम आपण नदीकडून शिकतो. सारे वाईट पोटात घेऊन मोती देणारा समुद्र आपल्याला क्षमाशील बनायला शिकवतो. निसर्ग आपल्याला कितीतरी गोष्टी कळत नकळत शिकवत असतो. पुढे आहे आ. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ. मित्रांनो, आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. उत्तर आहे समुद्र आणि झाड यांच्याकडून कवी दुसऱ्यासाठी घाव सोसायला शिकतो असे त्याचे म्हणणे आहे. दुसऱ्यासाठी घाव सोसणे म्हणजे स्वतः कष्ट सहन करून दुसऱ्यांचे उपयोगी पडणे. समुद्र साऱ्या जगाची घाण आपल्या पोटात घेतो आणि देताना मात्र शंख, शिंपले, मोती असा खजिना माणसाला देतो. स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलते, मात्र लोकांना, प्राणी, पक्ष्यांना आश्रय देते. फळे, फुले, लाकडे पुरवते. झाड दुसऱ्याच्या कामी येण्यासाठी यातना सहन करणे आणि तरीही उपयोगी पडणे म्हणजेच दुसऱ्यासाठी घाव सोसणे होय. पुढील आहे चर्चा करूया. तर निसर्गातील कोणत्याही 5 गोष्टींपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा. तर झाड कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना फळ देते. तो कोण गरीब श्रीमंत जात-पात न पाहता आपली फळे देतो. नदी देखील झाडासारखे भेदभाव न करता सगळ्यांना पाणी देते. शिक्षक कोणताही भेद न करता योग्य विचार विद्यार्थ्यांच्या मनात पेरतात. आणि पक्षी कितीही संकटे आली तर न डगमगता उंच भरारी घ्यायला सांगतो. आणि आई आपल्या मायेनं ती आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी कष्ट उचलते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.